याने गावच्या सामाजिक कामामध्ये आपल्याला झोकून दिलेला आहे. 2019-20 जे कोरोना आला त्या कोरोनामध्ये मनुष्य लोक घरामध्ये बसले, परंतु हा मनुष्य घरात बसलेला आहे. त्या माणसाने कोरोनामध्ये जे लोक दवाखान्यात होते त्या लोकांना भीती गाठी दिल्या. काही लोकांची परिस्थिती खराब होती, त्यांना जे काही आर्थिक मदत लागेल तीही केलेली आहे. काही लोकांची प्रतिनिधी घेऊन तो गावामध्ये आलेला आहे. त्या लोकांना भेटायला जायचा. या माणसाने गावामध्ये फार मोठी कामं केलेली आहेत. या ठिकाणी काही दिवसापूर्वी 30 गाड्या मशीन घेऊन तीर्थयात्रेला गेला होता. लोकांना तीर्थयात्रा करून आणल्या. त्याच्या अगोदर महाराष्ट्र दर्शन करून आणल्या. तसेच त्या माणसाचा आजपर्यंत जी कामं आहेत ते वाखाणण्यासारखे आहेत. त्याला सामाजिक कामाची आणि लोकांच्या अडीअडचणीची आणलेल्या अडीअडचणीच्या लोकांना मदत करण्याची फार हाऊस आहे. अशा माणसाला देवाने चांगला आयुष्य द्यावं. त्याच्या आईला आयुष्य मिळो. त्याची आई आज आपल्या ताई आहे, तिला सद्गती मिळो हीच मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि या माणसाला देवाने भरपूर आयुष्य द्यावा. तसेच त्यांनी लोकांची कामं करावी हेच माझं म्हणणं. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरपंच यांचं आईचं आज महिन्याचं वर्ष श्राद्ध आहे. या निमित्तानं महिन्याचं श्राद्ध आहे. या निमित्तानं एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे. या शिबिराचं आयोजन हे सर्व जनतेला, गावातल्या लोकांना आणि शेजारपैकी जे लोक आले आहेत त्यांना सुखसोयीचं होणार आहे. तर या ठिकाणी आज संपूर्ण सुविधा आहे. संपूर्ण प्रत्येक रोगावर निदान होणार आहे. आणि या निदानाच्या विद्यार्थ अगदी योग्य असे डॉक्टरची निवड केलेली आहे. याबद्दल मी सरपंच महेंद्र पाटील यांना धन्यवाद देतो. स्वर्गीय सखुबाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आमचे काका आणि या गावचे एका टर्म मध्ये 2 वेळा सरपंच झालेले महेंद्र पाटील यांनी त्यांच्या मातोश्रीच्या महिन्याच्या जेवणानिमित्त मोफत आरोग्य शिबिर केलेले. खरोखरच हे जे कार्य आहे ते समाजामध्ये जनजागृती करण्याचं आहे. आज या ठिकाणी मी अशी माहिती घेतली की जवळजवळ 500च्या आसपास रुग्णांनी आरोग्य तपासणी केलेली आहे. जागेवरच त्यांना मोफत औषध, डोळ्यांचे जे त्यांचे चेकअप झालेले त्याच ठिकाणी त्यांना मोफत चष्मा देण्यात येत आहे. कॅन्सर सारखी जी शस्त्रक्रिया असेल ती मोफत आहे. खरोखरच त्यांनी महिन्याच्या आजीच्या जेवणानिमित्त खरोखरच निश्चितच चांगला असा उपक्रम राबवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार आणि विशेष असे धन्यवाद मानतो.